नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। लोकशाही की दडपशाही, जनतेने याचा विचार करावा। हळदा सर्कल प्रतिनिधी विनोद बगळे। अमरावती मैदानावरून राणा बच्चू कडू आमने सामने। अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर पोलिसांनी बंदोबस्त तैनात ठेवला आहे। बच्चूभाऊ कडू यांची सभा होणार आहे। यासाठी बच्चूभाऊ कडू यांनी परवानगी सुद्धा घेतलेली असताना पोलिसांनी त्यांना सभा घेण्यापासून रोखण्यात आलेला आहे। बच्चूभाऊ कडू यांना अगोदर जर परवानगी दिली असेल तर नवनीत राणा यांना दुसऱ्या दिवशी परवानगी द्यायला पाहिजे होती, अशी लोकांची मनोमनी चर्चा होत आहे। जनतेतून थेट लोकांच्या मनोमनी ठेवत आहे। परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली? कोणाच्या अधिकारात रद्द केली? तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का? कायदा तुमचा, कायदा तुम्हाला मान्य नाही का? कायदा मान्य नाही का? कायदा पाया लागू का? तुमच्या पाया लागू, पाया लागू का? हे परवानगी हे रद्द आपण साहेब लोकप्रतिनिधी, तुम्ही अधिकारी आहे। तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही। आम्हाला कायदा शिकू नका। कायदा तुम्ही तोडत आहे। तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहे। तुम्ही कायदा पायदळी आचारसंहितेचा भंग तुम्ही करता। तुम्ही करत आहे। तुम्ही आपण साहेब शांत व्हा। टॅब खाली काय शांत व्हायचं? गुन्ह्यावर जाता तुम्ही। कायदा तोडता पाय तुम्ही। गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला? अमित शहा हे सांगता का कायदा तोडायचं काम? अमित शहा सांगता का कायदा तोडा म्हणून? अरे अमित शहाजी सांगता का कायदा तोडायचं? गृहमंत्र्यांची सभा बिना परवानगीचे कशा काय निवडून आले तुम्ही? एवढा मोठा मुंबई भाडे तत्व हे परवानगी द्यायचं नाही। वाचा ना परवानगी वाचा ना साहेब। माझं आपल्याला विनंती आहे, आपण जरा 5 मिनिटं शांत व्हा। कायदा तोडते तुम्ही, कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो? आम्हाला परवानगी भेटली का नाही भेटली? सर, आपल्याला परवानगी भेटलेली आहे, परंतु आता काय पाणी घ्या, पाणी घ्या, जरा शांत व्हा। तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला? मग परवानगी भेटताना आम्हाला येऊ का देत नाही? मी काय सांगतो ते आपण ऐकून घ्या भाऊ। कोणाचा दंड आहे? कोणाचाही कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब। ऐकून आपण मला बोलू द्या। तुम्ही कायदा संविधान पायदळी तोडताय तुम्ही साहेब। तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब। राहण्याचं काहीच राहिलं नाही का? सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या। सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ते म्हणून का बोलता? 24 तासाच्या आत तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करेन ना। माझं म्हणणं आहे 24 तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात। मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे, तर आमची नाही का दादा? आम्ही उभा आहे ना दादा, आम्ही उभा आहे ना। आम्ही परवानगी घेतली ना रितसर। 18 तारखेला अर्ज टाकून रितसर परवानगी घेतली ना दादा आम्ही। त्यांची सभा होणं तसे अनिवार्य आहे दादा। आमची आहे हो शिंदे साहेब। कायदा नका तोडू हो। आम्ही कायदा बदली होऊन हो तुमची, फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही। बदली हा विषय नाही का असं करता? बदली हा विषय लोकप्रतिनिधी आदर करतो भाऊ। आदर करता परवानगी असून येऊ देत नाही तुम्ही। आदर करता आपण लोकप्रतिनिधी। रंगबाजी तुमची, रंगबाजी। फक्त भाजपचे झेंडे घ्या तुम्ही राहिलेले। तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त आता। हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे, कुठलाही राजकीय